मुंबईचा उदयोन्मुख मीडियम पेसर धवल कुलकर्णी सीएट बॉलर ऑफ द इयर या पुरस्काराचा मानकरी ठरलाय। धवलने यंदाच्या मोसमात 42 विकेट्स घेऊन मुंबईला रणजी ट्रॉफी मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला। सीएट अवॉर्ड सोहळ्यात धवलशी बातचीत केली आमचा स्पोर्ट्स प्रतिनिधी अश्विन बापटनं। काय प्रतिक्रिया पहिली आता हे अवॉर्ड मिळाल्यावर? खूप आनंद होतोय अवॉर्ड मिळाल्यामुळे। डेब्यू सीझन मध्ये एवढे अवॉर्ड मिळणं ही मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी। आणि कसं काय बघतोस तू या परफॉर्मन्सकडे? याचं कारण झहीर खान सारखा एक्सपिरियन्स बॉलर तुझ्या बरोबर होता, सचिन तेंडुलकर होता, विशेषतः शेवटच्या ज्या एंड डिसाइडिंग मॅचेस होत्या त्याच्यामध्ये, तर त्यांच्या तुला टीम मध्ये असण्याचा किती फायदा झाला, त्यांच्या अनुभवाचा किती फायदा झाला? टीम मध्ये सचिन तेंडुलकर, झहीर खान सारखे प्लेयर असणं हीच म्हणजे त्यांच्याबरोबर खेळणं हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे। आणि त्यांनी चांगलं हेल्प केलं मला, म्हणजे या सेमीफायनल फायनलसाठी ते मला एनकरेज करायचे, बॉलिंगच्या वेळेस कॉन्फिडन्स द्यायचे, त्यांनी बरंच फरक पडला बॉलिंगमध्ये। आणखी एक प्रश्न, पहिली मॅच ते शेवटची मॅच जेव्हा तुम्ही रणजी ट्रॉफी जिंकलात, तुझ्या बॉलिंगमध्ये तुला कुठले चेंजेस असे जाणवले आणि एक कुठल्या कुठल्या गोष्टी ज्या अशा आहेत की ज्याच्यामुळे तुला असं वाटतं की तुझी बॉलिंग आता जास्ती अटॅकिंग किंवा जास्ती अग्रेसिव्ह बनली? नाही, अटॅकिंग तर नाही, रिदमवर कॉन्सन्ट्रेट केलं मी। पहिल्या मॅचमध्ये चांगले 9 विकेट मिळाले, त्यामुळे मला एक रिदम सेट झाला थ्रू आउट द सीझनमध्ये, त्यामुळे मला हेल्प मिळाली। फास्ट बॉलिंग मधला तुझा आयडल कोण आहे ज्याच्याकडे बघून तू ह्या बॉलिंगवर कॉन्सन्ट्रेट करत असतोस किंवा तुला त्याच्याकडनं शिकायला मिळतं, असा कोण फास्ट बॉलर सांगताय? नाही, असं तर नाही, पण मी नक्कीच ग्लेन मॅग्राशी भेटीन आणि त्याच्याकडनं शिकण्याचा प्रयत्न करेन।